हा प्रश्न मला आहे, आपण विचारूया. ऍक्च्युअल प्रवास आता चालू झालेला आहे. सगळे प्रवास हळूहळू मागे चालले. गोल्डन रॉक यांचा कलर बघ ना, काय जबरदस्त वाटते. वाळूचा डॉल्फिन येते, डॉल्फिन येते. ओ ब्लॉगर जोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आहे डे 2 ऑफ तारकर्ली आणि आपण चाललेलो आहोत निवती बीचला. राईट, निवती रॉक पॉइंट आणि डॉल्फिन पॉइंट बोटिंगला जे काय काय दिसेल ते सगळं बघणार आहे. एक दीड तासाची राईड आहे पूर्ण. तर ती नाही, एवढे पॉईंट थोडी बघणार आहे. हे एवढे पॉईंट बघणार आहे आपण. भोगवे बीच वगैरे सगळं बघूया. आता आपण गेल्यावरती काय काय. ऊन खूप जास्त आहे तरी पण आम्हाला जायचं आहे, कारण आपल्याकडे एकच दिवस आहे. जाम कष्ट आहेत. सो आपण बोट राईडसाठी आता चाललेलो आहे. डिटेल्स वगैरे मी तुम्हाला देईनच नंतर. रोहितच्याच काकांचं आहे ते. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या. आता बघूया आता आपण कोणते कोणते पॉईंट्स बघणार आहे ते. भरपूर काय काय तयारी करून खायला बियला पण घेऊन चाललेलं आहे. उन्हामध्ये पण लागणार आहेत, मजबूत लागणार आहेत. उन्हामध्ये खूप जास्त ऊन आहे. आणि आम्ही निघालेलो आहे बरोबर किती 10 वाजलेत की 11 वाजले ना. 11च्या उन्हामध्ये निघालेलो आहे आम्ही. पूर्ण निराशार वाटत होतं. तसंच भारी वाटतंय. वेअर इज द बोट मॅन? कुठली आहे? कुठली? ठीक आहे काका, जास्त अंदाज झालं असतं पाण्यात. ही आहे आपली बोट. भाई ते त्या बाजूला काय लावलेत? हा प्रश्न मला आहे, आपण विचारूया. वैज्ञानिक सगळेजण पुढेच बसले तर नाही होणार, मध्ये बसवलं. आपण 5 जण आहे रे. 2-2-1 2-2-1. एवढं तुला भीती वाटते एकट्याला पुढे बसायला? सिद्धेश तिकडे जाऊन बस ना, त्या एकदम पुढे. सेफ्टी जॅकेट आपल्याकडे आहेत पण आपण घातले नाही आहेत. आनंद तुझी फाटते की नाही? फाडताय ना. अरे भारी येतो. हिला काय सवय आहे ना, धडाधड भारी येतो. टेकायला पण आहे. हे आहे सुनामी आयलंड. खूप जास्त गर्दी आहे लॉंग विकेंड आल्यामुळे. भारी रिसॉर्ट झाले ना पण इथे. तो आता आपण आलेलो आहोत संगम पॉईंटवरती. कर्ली खाडी आणि आपला जो अरबी समुद्र, त्या दोघांच्या संगमावरती. शेवटी एकदम लास्टला येऊन एक मंदिरसुद्धा आहे. आणि आता आपण जाणार आहोत थेट समुद्रात. लाटा खूप जास्त दिसत आहेत इथूनच. ऍक्च्युअल प्रवास आता चालू झालेला आहे. सगळे प्रवास हळूहळू मागे चालले. बेकार बोट हलायला लागलेला आहे, कारण आपण आता आलेलो समुद्राच्या लाटांमध्ये प्रॉपर. पाहिज गौरव एकदम तू काही सुलतान मिर्झा. आनंद काय जागा सोडणार नाही आपली. आणि रोहितला काय सवय आहे असं त्याच्याकडे बघून वाटत नाहीये. लोकल आहे ना. एअरटेलला पण नेटवर्क आहे पाहिजे. गोल्डन रॉक हे का बघायला यायचं होतं? ह्याच्यावर चढायचंय आता. हा गोल्डन रॉक नाही का बसा.
निवती बीच गोल्डन रॉक. हो भाई कडक दिसतोय ना इथे. भाई गोल्डन रॉक. हे मोहन काका वर चढायला भेटतं. वर जायला जायचंय. निवती बीचवरती आपली बोट लागलेली आहे आणि आता आपण चाललेलो थोडासा छोटासा ट्रेक करणार आहोत गोल्डन रॉकचा. ऊन थोडं बरं आहे, मळव आहे, त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. भाई किती लांब ट्रेक आहे हे, एवढंच चढायचं आहे. तू तयार आहेस ना? सवालच नाही भाई. बस. किती लांब आहे हा प्रश्न. आनंद सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे ट्रेकसाठी. अरे चल ना बाबावरती. हा भाई घसरतोय पाय. इकडेच जातात का सगळे की आपणच चाललो इकडे? तुला कसं नाही, तो गोल्डन रॉक आहे. खूप छान आणि सुंदर असा बीच आहे, जबरदस्त. भाई तिथे त्या यांचा कलर बघ ना, काय जबरदस्त वाटते वाळूचा ना. फोटो काढ जरा. कुत्तू समुद्रात पण येतात कुत्रे. एक तर आमच्यावर डोंगरावर चढलेला. पण निवती बीच वरून आपण आता निघालेलो आहोत. आपण चाललेलो आहोत लाईट हाऊस कडे. तू चढणार आहेस ना लाईट हाऊसवर? लाईट हाऊसला तिकडे चढायला नाही मिळणार, खालूनच बघायचं ना आपल्याला. तू चढणार आहेस का लाईट हाऊसवर? सवालच नाही. तुझ्या मागे मीच असणार. मित्रांनो, तुम्ही आपल्या बोटीला बघू शकता, हा सपोर्ट एक लावलेला आहे. सगळ्या बोटींना हा सपोर्ट नाही आहे, आपल्या काय काय बोटींनाच आहे. इथून दांडा सरळ आणि हे फायबरचे लावलेले आहे माणसांना. पण याच्यामुळे जी होडी अशी जास्त हलते ती हलत नाही आहे, त्याच्यामुळे खूप छान एक्सपिरियन्स आहे. डॉल्फिन मस्त येते. हे डॉल्फिन येते, डॉल्फिन येते, डॉल्फिन येते. निवती लाईट हाऊस. आणि आता आपण बघायला आलेलो होतो म्हातारीची चूळ, जो इकडचा एक बेस्ट पॉइंट आहे, तो आपण बघणार आहोत. पाठी याच्या पाठी खडक खडक ते त्या टाईप मध्ये देतं ना असं पाणी. ओ सही सही सही. हे लास्टला थोडं ट्विंकलवालं येतं, ते जाम भारी वाटतं. ही आहे म्हातारी. चढवतात सगळं सामान. चढायचं असेल तर रात्रीच्या वेळेस जवळ बोट घ्यायची, उडी मारायची आणि चढायची. मारायची. कासव पॉईंट.
तिकडे इकडून पण आली आणि इकडून पण आली. 2 बोटी एकत्र आल्या बाई, एक नंबर. काय रे, माहिती उडाली का झोप मित्रा? बरोबर. खूप जास्तच आहे. अरे या खांदीवर बघ ना, मला दिसलेलं नाही. नाही असं बोल ना, कॅमेरा इज नॉट डुईंग जस्टिस. पावर बघितलं का मासा? भाई खूप जास्त आहेत ना. आवाज पण बघ बाई. बॅटमॅन. हे आहे खांद्यावर. इथे जवळ आहे. कॅमेरा इज नॉट डुईंग. हे बरोबर नंबर कधी नाही पटकन. हे आहे खाली पत्र्याखाली. सही वाटतं नाही ना. खाली त्याची सावली पाण्याला ते प्रतिबिंब बघत रिफ्लेक्शन. सो आपण फायनली किनाऱ्यावर पोचलेलो आहोत. 10:30ला निघालेलो, 2:30 वाजलेले आहेत. आता 4 तासाचा पूर्ण प्रवास होता. फर्स्ट आपण बघितलं निवती बीच, त्याच्यानंतर गोल्डन रॉक, त्याच्यानंतर लाईट हाऊस आणि माथारी चिच्चू. डॉल्फिन पण बघायचे होते, पण आपल्याला डॉल्फिन नाही मिळाले. बॅड लक. स्पेशल पॉईंट आपण आणि आपण लागलेलो आहे किनाऱ्याला. चलो भाई. भाई कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? वन टाइम चांगला आहे, मस्त. मला तर एवढं आवडलंय. मला पण आवडतं. ही आहे गावाकडची संध्याकाळ. अनदर डे, अनदर सनसेट, अनदर बीच. चिवला बीच, चिवला चिवला. आनंद नाही घेऊन आला आम्हाला. आणि थोडी जायचे चिवला बीचवर. अरे रोहित कॉल करते, चित्ती उचल कामात. वाव. भाई बघा इकडं दिसतं एकदम. सो आपण आलेलो होतो चिवला बीचला. चिवला बीचच्या एकदम तुम्ही एंडला आलात, जिथे गाडी लावायचा रस्ता संपतो. तिथून तुम्हाला वरती यायचं. तिथे बाजूला एक हिडन स्पॉट आहे. भिंत आहे, हिडन स्पॉट. तिथे वरती काका बसलेले असतात. त्यांना फक्त एवढंच विचारायचं, काका आम्ही जाऊ का इकडे? ते म्हणतात जा. हां. मग तिकडे उडी मारून जायचं आणि तुम्हाला एक जबरदस्त स्पॉट बघायला मिळणार आहे, जो तुम्हाला मी जस्ट आता दाखवलं आहे. सो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ब्लॉगर जोडीला. आणि नाही आवडलं तर कमेंटमध्ये ते सांगा की आम्ही याच्यामध्ये अजून काय काय चेंजेस करू शकतो. नाही आवडलं तर अजून स्पॉटच्या थोडं पुढे जायचं. बाय.